नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर शनिवार होता आणि वीकेंड म्हटल्यावर सगळेच एकदम फ्री असतात, खुश असतात. कारण मुलांना पण शाळेला सुट्ट्या असतात, त्यामुळे आपण सुद्धा थोडेशा फ्री असतो आणि घाई नसते कोणत्या कामाची. खरं तर ऑफिसेसला सुद्धा सुट्ट्या असतात, त्यामुळे सगळेजण घरात असतात. पण काय झालं ना, माऊला चपाती भाजी खायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे तिच्यासाठी मी आता थालीपीठ बनवते. हे थालीपीठ जे आहे याचं पीठ मी रेडी करून ठेवलेलं आहे आणि तिला जेव्हा थालीपीठ खावंसं वाटतं मग तेव्हा फक्त यामध्ये कांदा, मसाले वगैरे, थोडीशी कोथिंबीर वगैरे सर्व टाकून मी अशा प्रकारे बॅटर रेडी करते. जसं आपण डोस्याला बॅटर रेडी करतो ना, बस तसंच बॅटर रेडी करते आणि अशा प्रकारे तिचं फेवरेट थालीपीठ ती उठण्याच्या आतच मी सकाळी सकाळी रेडी करून ठेवते. एकदा बनवलं की मग पुन्हा दिवसभर येता जाता ती खात असते. कधी दही बरोबर, तर कधी लोणच्या बरोबर, कधी सॉस बरोबर. तिला खूप आवडतं थालीपीठ आणि मलाही आवडतं, कारण रोज रोज चपाती भाजी खाऊन आपल्याला सुद्धा कंटाळा येतो. कधीतरी आपल्याला सुद्धा असं काहीतरी हलकं फुलकं आणि यम्मी असं खावंसं वाटतं. आणि थालीपीठ हा खरंच खूप चांगला ऑप्शन आहे. म्हणजे पौष्टिकसुद्धा आहे, प्लस टेस्टीसुद्धा लागतो. त्यामुळे असे खरपूस थालीपीठ गरम गरम थंड थंड दह्यामध्ये बुडवून खाण्याची तर मजाच वेगळी आहे. तर मी एकदम सकाळी सकाळी ही कामं आटोपून घेतली. सकाळी म्हणजे खूप सकाळ नाही आहे, ॲक्च्युली शनिवार रविवारचं रुटीन थोडंसं रोजच्या रुटीनपेक्षा वेगळं असतं. कारण मुलांना शाळेत जायचं नसतं, त्यामुळे आरामशीर उठलं तरी चालून जातं. पण आज माझी घाई सुरू होती ती यासाठी, कारण वीकेंडला माझी काही कामं ठरलेली असतात. जी कामं मी आठवडाभर करत नाही ती कामं मी वीकेंडला करत असते. आता तुम्हाला वाटत असेल वीकेंडला आराम करायचं सोडून कामं कसली करत बसतेस, पण खरंच आपण जेव्हा शनिवार रविवारी अशा प्रकारे जेव्हा कामं सगळी आटोपून घेतो, म्हणजे जी आपली क्लिनिंगची कामं असतात, मेन म्हणजे आपलं घर जे क्लीन करायचं असतं, त्यामध्ये वॉशरूम आलं किंवा आपलं बाथरूम, टॉयलेट सगळं आपण जेव्हा शनिवारी व्यवस्थित क्लीन करतो, तेव्हा पुढच्या शनिवारपर्यंत आठवडाभर आपण फ्री राहू शकतो. माझी जी क्लिनिंगची कामं आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम असतं ते म्हणजे घरातले जाळे जळमटे काढायचे, फॅन वगैरे क्लिनिंग करायचे, त्यानंतर कर्टन्स वगैरे चेंज करायचे, बेडशीट्स आणि उशांचे कवरसुद्धा चेंज करायचे, घरातले सर्व टॉवेल्स वगैरे धुवून काढायचे. अशी जी काही कामं असतात जी मी सोमवारपासून शुक्रवारपर्यंत जास्त काही करण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण रेग्युलर वर्क असतं आपलं जे सोमवार ते शुक्रवार, ते पण आपल्याला बघायचं असतं. थोडाफार स्वतःला पण टाईम द्यायचा असतो. आणि कसं आहे ना, मला व्लॉग्स वगैरे शूट करून एडिट करायची वगैरे कामं असतात, त्यामुळे त्यालाही मला बऱ्यापैकी वेळ द्यावा लागतो. थोडासा वेळ माऊला द्यावा लागतो. तिच्या अभ्यासासाठी पण काही वेळ मला बाजूला काढावा लागतो. त्यामुळे शनिवार रविवारी मी अशा प्रकारे स्वतःचं रुटीन ठरवलेलं आहे की शनिवार रविवार मी ठराविक कामं करते. काय ना, शनिवार रविवार म्हणजे वीकेंडला जेव्हा आपण थोडासा वेळ आपल्या घरासाठी देतो, आठवडाभर आपलं घर एकदम स्वच्छ आणि सुंदर राहतं, मेंटेन राहतं. आणि वास्तुशास्त्रानुसार सुद्धा शनिवारी जेव्हा आपण घराची साफसफाई करतो तर ते अतिशय चांगलं असतं. कारण शनिवार हा दिवस शनीचा असल्यामुळे शनी महाराजांना क्लीनलीनेस खूप आवडतो. आणि आपण जेव्हा शनिवारी अशा प्रकारे पूर्ण घर आपलं स्वच्छ करतो, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की घरामध्ये किती स्वच्छता, पॉझिटिव्हिटी वगैरे लगेच जाणवायला लागते. साधा झाडू मारून लादी जरी आपण व्यवस्थित पुसली मीठ आणि हळद टाकून, तरी तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी घरामध्ये जाणवेल. त्याचप्रमाणे शनिवारी हळदीचे लेपनसुद्धा करण्याचा माझा प्रयत्न असतो, पण आज नाही झालं माझ्याकडून. ॲक्च्युली बाकीची सर्व कामं आवरण्यातच माझा एवढा वेळ गेला. तुम्हाला तर माहीतच असेल, एकदा क्लिनिंगचं काम निघालं की मग एंडलेस कामं असतात, एकामध्ये एक काम ॲड होत जातं आणि मग कामं वाढतच जातात, संपत नाही पण वाढत जातात. तर मग माझं कसं असतं की एकदा कामाला सुरुवात केली की मग नॉनस्टॉप काम करत जायचं. म्हणून मी यासाठी स्वयंपाक वगैरे आधीच करून घेतला की नंतर पुन्हा मग त्या किचनकडे जायलाच नको. आणि स्वयंपाक झाल्यानंतर किचन क्लिनिंगसुद्धा मी लगेच करून घेतलं. म्हणजे एकदा आपण किचनमधून मोकळे झालो की बाकीच्या कामांना आपण फ्रीली टाईम देऊ शकतो. मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हा ते त्यांच्या हाताने घेऊन काय ते जेवण खाऊ शकतात आणि आपण आपली कामं नॉनस्टॉप करू शकतो. तर असाच माझा हेतू असतो. माझा आधी बेडरूम मी क्लीन केलेला आहे, त्यानंतर माझा हा जो मेन हॉल आहे, माझा लिव्हिंग रूम, तो मी क्लीन करते आहे. खरं तर दर आठवड्याला जाळं वगैरे काढते, त्यामुळे जास्त काही घाण होत नाही. वरचेवर जेव्हा आपण अशा प्रकारे क्लिनिंग करत राहतो ना, म्हणजे आपलं क्लिनिंग रुटीन जर आपलं रेग्युलर असेल तर आपल्याला बऱ्यापैकी त्रास कमी होतो आणि आपलं घर एकदम क्लीन आणि नीट दिसतं. बाहेरून येणाऱ्याला सुद्धा ते एकदम स्वच्छ वाटतं आणि आपल्याला स्वतःलाच खूप छान वाटतं. जेव्हा बघा तुम्ही ज्या दिवशी तुम्ही घर साफ करता, क्लीन करता, त्या दिवशी तुमचं मनसुद्धा तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह वाटेल. आणि ज्या दिवशी घरामध्ये खूप जास्त कचरा आहे किंवा खूप कपडे पडलेले आहेत, कपाटांमध्ये खूप सारे कपडे असे पायलअप झालेले आहेत, म्हणजे कधी कधी असं होतं ना, असे कपडे कपाटामध्ये पडलेले असतात जे आपण वर्षानुवर्ष घालत सुद्धा नाही किंवा त्या कपड्यांकडे आपण बघत पण नाही, पण तरीसुद्धा ते कपडे आपण बाहेर काढत नाही किंवा कोणाला देत नाही. मग जेव्हा असे कपडे, तुटके फाटक्या वस्तू
आपण जमा करत जातो ना, त्यामुळे घरात खूप जास्त निगेटिव्हिटी येते आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन बघा. ज्या दिवशी तुम्ही घरातल्या नको त्या वस्तू जेव्हा बाहेर काढाल किंवा घर असं व्यवस्थित जाळं वगैरे काढून पूर्ण क्लीन कराल, स्वच्छ कराल, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच घरामध्ये पॉझिटिव्हिटी जाणवेल आणि जेव्हा आपलं घर पॉझिटिव्ह असतं ना, आपलं मन आपोआप पॉझिटिव्ह वाटायला लागतं आपल्याला आणि एकदम प्रसन्नता जाणवायला लागते. घरात स्वच्छता असेल तर आपलं मनसुद्धा आपल्याला असं वाटतं की एकदम प्रसन्न वाटते, घरातून कुठे बाहेर जाऊच नाही आणि बाहेरून घरात येणाऱ्याला सुद्धा आपल्या घरामध्ये बसावंसं वाटतं किंवा शांत वाटतं, पीसफुल वाटतं. तर माझं आता हॉलमध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे सोफ्याच्या खाली जो आपला कोपऱ्यामध्ये जो जाळं जळमटं वगैरे तयार होतं, त्यानंतर सोफ्याखाली आपण रोज जरी क्लीन करत असतो तरी थोड्याफार प्रमाणात कोपऱ्यामध्ये जाळे आणि कचरा जमा होतोच. तर हा सोफा खूप हेवी आहे. इतका हेवी सोफा आधी पुढे हलवावा लागतो क्लिनिंगसाठी. मग त्यानंतर त्या सोफ्यामागे जी जागा आहे ती क्लीन करावी लागते. त्यामुळे मी सोफा सारखा हलवत नाही, कारण एकदा हलवलं की मला जवळजवळ 2-3 दिवस पोटात दुखतं. पण काय करणार, घरात कोणी नसल्यावर आपल्यालाच हलवावा लागतो. हळूहळू मी हलवते, पण तरीसुद्धा थोडंफार पोट दुखतंच माझं. पण काही ऑप्शन नसतो. जर आपल्याला डीप क्लिनिंग करायची असेल तर ह्या सर्व गोष्टींना सामोरं जावंच लागतं. तर हा जो माझा सोफा आहे खूप हेवी आहे आणि जो याचा दुसरा पार्ट आहे म्हणजे एल शेपमध्ये सोफा आहे, तो जास्त हेवी नाही आहे. पण हा जो लॉन्जर टाईप सोफा आहे तो खूप हेवी आहे. तर दुसरा पार्टचा जो सोफा आहे तो सुद्धा मी हलवून घेतलेला आहे. कर्टन्स तर मी हल्लीच धुतलेले होते, त्यामुळे कर्टन्स आता बदलणार नाही आहे. आणि हे जे कर्टन्स आहे ते पण खूप जास्त हेवी झाले, कारण मी 2 कर्टन्स एकत्र करून हे कर्टन्स तयार केले होते. तर आता सोफे वगैरे तर क्लीन झालेले आहे. एकदा झाडू मारून मग त्यानंतर मला लादीसुद्धा पुसून घ्यायची आहे. यानंतर जो बाजूचा जो हॉल आहे, जो किचनचा रूम आहे आणि ओपन किचन आहे, ते मी याआधीच क्लीन करून घेतलं होतं. तर मला साधारणतः 2 ते 2.5 तास लागले हे सर्व क्लीन करण्यासाठी, कारण माझा अजून एक बेडरूम आहे पण तो मी आज क्लीन करणार नाही आहे, कारण एकाच दिवसामध्ये एवढं सगळं क्लिनिंग केलं की खूप जास्त दमायला होतं. आणि बहुतेक संडेला मी तो जो दुसरा बेडरूम आहे तो क्लीन करणार आहे, कारण मला बेडरूममध्ये जे कपाट आहे ते सुद्धा क्लीन करायचं आहे. त्याला पण साधारण 1 महिना झाला असेल मी कपाट आवरलेलं नसेल, त्यामुळे त्या कपाटामध्ये सुद्धा भरपूर पसारा झालेला आहे. आणि वरचीवर क्लीन करत राहिलं तर तो पसारा म्हणजे कमी होतो आणि जे कपडे आपल्याला नको आहेत वगैरे ते आपण पटापट बाहेर टाकून देतो किंवा कोणाला गरजूंना देऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की वरचीवर आपण हात फिरवत राहणं खूप गरजेचं असतं, तरच आपलं घर नीटनेटकं आणि परफेक्ट होऊ शकतं. तर बघा, हा जो माझा TV एरिया आहे तो सुद्धा मी आता क्लीन करून घेत आहे. वॉशरूमला लगेच लागून माझं वॉश बेसिन आहे आणि सर्वात जास्त ॲक्टिव्हिटी आपण इकडेच करत असतो. हँड वॉश करणं असू दे किंवा फेस वॉश, हे ते नाईट रुटीन, डे रुटीन, स्किन रुटीन सगळं काही इथेच करत असतो. त्यामुळे हे सुद्धा स्वच्छ असणं फार गरजेचं आहे. आणि आरसासुद्धा मला फार क्लीन आवडतो इकडचा. मग आरसा क्लीन असला की आपल्याला आपला चेहरासुद्धा एकदम क्लीन दिसतो. तर दिसायलाही ते खूप छान दिसतं आणि आपलं स्वतःलाच एकदम क्लीन असं फील होतं. तर थोडासा ब्रेक घ्यायचा ठरवलेला आहे आणि चहाची एक तलप आली मला. आणि तुम्हाला तर माहिती मला चहा किती आवडतो. एक प्रकारे जोश येतो काम करण्यासाठी, कारण माझं बऱ्यापैकी काम अजून बाकी होतं. 50% काम माझं झालेलं होतं, 50% बाकी होतं आणि पुढचं काम करण्यासाठी ऑफकोर्स मला थोडासा जोश हवा होता. म्हणून म्हटलं चला थोडासा चहा पिऊन घेऊया. आणि भूकसुद्धा लागली होती, पण थालीपीठ खाल्लेलं होतं, मला पुन्हा थालीपीठ खायची इच्छा नव्हती, म्हणून मी चहा आणि बिस्किट खाल्लं. चहा आणि बिस्किट माझं फेवरेट आहे आणि चहा नुसता मी पिऊ शकत नाही, मला थोडं तरी 1-2 तरी बिस्किट त्यासोबत लागतात.
चहा पिऊन झाल्यानंतर म्हटलं पुन्हा कामाला सुरुवात करूया, कारण माझं आजची जी मेन क्लिनिंग होती ती माझी वॉशरूमची क्लिनिंग होती आणि वॉशरूमचे जे टाईल्स असतात त्यावर भरपूर प्रमाणात डाग पडलेले असतात. तर मी हार्पिकचं जे रेड हार्पिक आहे ते यूज करते वॉशरूम क्लीन करण्यासाठी. वॉशरूमचे टाईल्स आणि जी खालची जी फ्लोअर असते ते सुद्धा त्याच्यानेच क्लीन करते. इझिली क्लीन होऊन जातं, जास्त कष्ट पडत नाही. पण काय झालं आहे ना, आमच्याकडे गेले 4-5 दिवसापासून पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे मला या बादलीत थोडंसं पाणी घेऊन थोड्याशा पाण्यामध्येच ॲडजस्ट करून हे सगळं वॉशरूम आणि बाथरूम क्लीन करायला लागतं आहे. खरं तर टॉयलेटसुद्धा मी क्लीन करून घेतलं, पण ते मी नाही शूट केलं आहे. म्हटलं वॉशरूम क्लीन करताना शूट करेन, कारण पाणी खूप कमी होतं आणि कमी पाण्यामध्ये मला आज क्लिनिंग करावी लागली होती. कारण माझं जे रुटीन ठरलेलं आहे ते ठरलेलंच आहे की शनिवारी करायचंच. आता पाणी नसेल, कमी असेल तरी थोडंसं ॲडजस्ट करून का होत नाही, मला ते करणं महत्त्वाचं होतं. आणि काय होतं ना, जेव्हा 7-8 दिवसाचा गॅप होतो तेव्हा बऱ्यापैकी पुन्हा घाण आणि मळ साचून जातो आपल्या वॉशरूममध्ये आणि मग ते आपल्यालाच स्वच्छ वाटत नाही. आणि माझं कसं आहे ना, जेव्हा मला परफेक्टली सगळं स्वच्छ दिसत नाही ना डोळ्याला, तोपर्यंत माझं समाधान होत नाही. ॲक्च्युली आमच्याकडे प्यायचं पाणीसुद्धा येतं आणि बावडीचंसुद्धा पाणी असतं. बावडीचं म्हणजे विहिरीचं पाणी. तर नशीब थोडंसं विहिरीला पाणी येत होतं म्हणून हे सगळं मला क्लीन करता आलं. तर तुम्ही बघू शकता माझं वॉशरूम आता व्यवस्थित मी भरपूर घासून क्लीन केलेलं आहे आणि हे खरंच क्लीन करता करता माझी हालत बेकार झाली आहे. बरं झालं मी चहा बिस्किट खाल्लं, नाहीतर मला चक्करच आली असती. तर बघा मी व्यवस्थित क्लीन केलेलं आहे आणि याबरोबरच मी टॉयलेटसुद्धा क्लीन करून घेतलं, पण ते मी शूट नाही केलं आहे टॉयलेटचं. तर त्यानंतर लादी वगैरे पुसून झालेली होती, वॉशरूमसुद्धा क्लीन झालेले होते. पण माझा जो दुसरा बेडरूम आहे त्याचं वॉशरूम मी क्लीन नाही केलं आज, ते संडेला क्लीन करणार होती मी. तर आता हा बेडरूममध्ये बेडशीट वगैरे टाकून घेते लगेच. एकदा हे बेडशीट वगैरे नीट टाकून झालं की माझं हा बेडरूम पूर्ण क्लीन झाला असं मी समजू शकते. आणि हा बेडरूम माझा फेवरेट आहे. जास्त वेळ मी याच बेडरूममध्ये असते. मग ते माझं बुकचं रीडिंग असो किंवा माझं एडिटिंग वगैरे असो किंवा काही नवीन कोणते कॉन्टेंट वगैरे क्रिएट करायचे याबद्दल जेव्हा विचार करायचा असतो तेव्हा मी शांतपणे ह्या बेडरूममध्ये येऊन बसते आणि मग मी माझा मी टाईम जो असतो तो ह्या बेडरूममध्ये स्पेंड करते. त्यामुळे मला खूप छान वाटतं जेव्हा मी हा बेडरूम एकदम क्लीन करते. आणि तुम्हाला खरंच सांगते, मला ह्या बेडरूममध्ये सगळ्यात जास्त केव्हा आवडतं माहिती आहे का, ज्या दिवशी मी माझा हा रूम एकदम स्वच्छ असा क्लीन करते आणि असं नवीन स्वच्छ बेडशीट जेव्हा मी ह्यावर टाकते ना, त्या दिवशी मला इतकं छान वाटतं ना की एकदम प्रसन्न वाटतं. तर बघा हा माझा हॉल आता रेडी झालेला आहे, एकदम क्लीन आणि स्वच्छ दिसत आहे बघा. आणि एकदम असं वाटते की आत्ताच कलर केला आहे की काय घराला, इतका स्वच्छ वाटतो आहे. खरं तर भिंतीसुद्धा पुसून काढू शकते मी, पण नाही पुसल्या, कारण मागे काही दिवसापूर्वीच मी भिंतीसुद्धा पुसून काढल्या होत्या. त्यामुळे आता ते कष्ट नाही केलेत मी. पण असा क्लीन रूम बघून बघा आपल्यालाच किती छान वाटतं, मनाला एकदम प्रसन्न वाटतं. अशा वेळेला मी काय करते, संध्याकाळी स्वामींचे मंत्र वगैरे लावून देते आणि दिवाबत्तीसुद्धा करून घेतली की अजूनच छान वाटतं. तर हे सगळं आटोपल्यानंतर मी आंघोळ केली, कारण उष्णता एवढी वाढून गेली आहे की हे सगळं क्लीन करता करता मलाच एकदम गरम असं व्हायला लागलेलं आणि एकदम घामाटून अशी गेली होती. खूप घाम वगैरे येत होता आणि मला स्वच्छ नव्हतं वाटत. त्यामुळे मग मी आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले, तेव्हा मला थोडंसं बरं वाटतं आहे. आंघोळ केल्या मी माझं स्किन रुटीन करून घेते. माझे जे रेग्युलर क्रीम्स आहेत ते लावते मी, कारण मला स्किन रुटीन करायची खूप सवय लागलेली आहे आणि त्याशिवाय मी राहू शकत नाही. त्यामुळे आंघोळ झाल्या माझं जे क्रीम आहे ते मी लावतेच. तर आता मी बऱ्यापैकी फ्री आहे. तर आता फायनली माझी सगळी कामं आटोपलेली आहेत आणि कामं आटोपल्यानंतर मी मस्त छान शॉवर खाली आंघोळ केलेली आहे, कारण इतकं गरम होत होतं ना. आणि माझा जवळजवळ म्हणजे सकाळपासून मी काम आटपत होते आणि आधी स्वयंपाक केला, मग त्यानंतर साफसफाई वगैरे, मग त्या सर्व कामांमध्ये इतकं जास्त गरम व्हायला लागलेलं ना मला की एकदम असं अनइझी वाटत होतं. म्हणून मग मी सगळी कामं आटोपल्यानंतर पुन्हा आंघोळ केली. म्हणजे सकाळी आंघोळ केली होती आणि मग दुपारी कामं आटोपल्यावर नंतर मग पुन्हा आंघोळ केली, म्हणजे जेणेकरून मला असं स्वच्छ वाटावं. कारण ऑब्वियसली आपण जेव्हा वॉशरूम वगैरे साफ करतो तेव्हा आपल्याला अस्वच्छच वाटतं साफ करताना, क्लीन करताना. त्यामुळे जरी माझी आंघोळ झालेली असेल आणि मी नंतर क्लिनिंग जर केली कधी, तरी सुद्धा मी पुन्हा आंघोळ करते. शक्यतो मी असा प्रयत्न करते की आंघोळीच्या आधीच क्लीन वगैरे करून घेईन. पण जर नाहीच जमलं, खूप लेट झालं, तर मग मी काय करते, आधी आंघोळ करून घेते आणि क्लिनिंग नंतर पुन्हा आंघोळ करते, कारण त्याशिवाय मला स्वच्छ वाटत नाही. आणि शक्यतो शनिवारीच ही सगळी कामं करण्याचा माझा प्रयत्न असतो. शनिवारी करण्यामागचं कारण असं असतं की जेव्हा वॉशरूम वगैरे हे ज्या गोष्टी असतात, ज्या क्लिनिंगशी रिलेटेड गोष्टी असतात, त्या नेहमी शनिवारीच कराव्या. असं आपण बऱ्याच वेळा ऐकलं पण असेल आणि
आणि स्वामी समर्थांच्या केंद्रात सुद्धा असं सांगितलं जातं की जी साफसफाईची वगैरे जी कामं असतील, मग ती छोटीशी साफसफाई का असे ना, तुम्ही शनिवारी करत जा. याच्या मागचं कारण असं सांगितलं जातं की यामुळे घरामध्ये बरकत येते, पैशाशी रिलेटेड ज्या समस्या असतात त्या दूर होतात, कर्ज परिस्थिती असेल तर ती पण दूर होते, असं केंद्रात सांगितलं होतं. म्हणजे मला जेव्हा मी केंद्रात गेले होते तेव्हा त्या काकांनी मला सांगितलं होतं की जेव्हा साफसफाई करशील तेव्हा शनिवारीच करत जा, दर शनिवारी प्रयत्न करत जा की साफसफाई करता येईल. असं वॉशरूम वगैरे सगळं क्लीन करायचं असेल तर ते शनिवारीच करायचं. तर ते एक कारण आहे की मी नेहमी शनिवारीच क्लिनिंग करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं म्हणतात ना की आपलं बाथरूम, वॉशरूम ह्या सगळ्या गोष्टी राहूशी रिलेटेड असतात आणि मग त्या शनिवारीच क्लीन केलं तर बोलतात की त्याचे परिणाम जे असतात ते कमी दिसतात आपल्याला आणि गोष्टी पॉझिटिव्ह घडायला लागतात. तर अशा काही गोष्टी असतात आणि मी ह्या गोष्टींवर विश्वास करते, म्हणून मी ह्या गोष्टी फॉलो करते. तर आणि अजून एक दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शनिवारी आपण रिलॅक्स असतो, मुलांना शाळेला सुट्टी असते, जरा कामं उशिरा आटोपली किंवा आंघोळ वगैरे उशिरा केली, दिवसभर घरातली कामं आटोपत बसली तरी चालतं. मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे आपण थोडेसे रिलॅक्स असतो आणि मग त्या दिवशी थोडी उशिरा कामं आटोपली तरी पण चालतं. म्हणून शक्यतो वीकेंडला मी ही सगळं कामं करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आपला अख्खा आठवडा जो आहे तो कमी वेळामध्ये आपली कामं आटोपली जातात आणि आपला अख्खा आठवडा आपण स्वतःला वेळ देऊ शकतो आणि भरपूर वेळ आपला जो आहे तो युटिलाइज होतो. जेव्हा आपण शनिवार रविवार कामं करतो ना, वीकेंडला जेव्हा आपण अशा प्रकारची कामं करतो तेव्हा आठवडाभर आपण बऱ्यापैकी फ्री राहतो बाकीची कामं करण्यासाठी आणि आपला वेळ आपण युटिलाइज करू शकतो स्वतःसाठी सुद्धा. तर असं माझं एक रुटीन असतं वीकेंडच्या कामाचं. मी किचनच्या कामाचं सुद्धा वीकेंडचं जे रुटीन आहे तुमच्याशी शेअर केलं आहे. हे क्लिनिंगचं जे रुटीन आहे ते पण आज तुमच्याशी शेअर केलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल अशी मी आशा करते आणि तुम्हाला आवडेल अशी पण मी आशा करते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा मला कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.